हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँक्वेट हॉल AC नॉन AC अस्सल मराठमोळं ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँक्वेट हॉल। चवीचा शोध इथेच संपतो। आणि असे कर्मचारी ठेकेदारांच्यामुळे तिथं अनेक लोकांचा जीव गेला। पण दुर्दैवाची गोष्ट अशी आहे, ना कधी इकडच्या आमदारांनी तक्रार केली ना कधी तिकडच्या आमदारांनी तक्रार केली। एक तरी तक्रार मला दाखव, जिजाऊच्या नावाने ठेकेदारी संघटना काढून अशा प्रकारचा भ्रष्टाचार कोणी करत असेल तर याच्यापेक्षा वाईट दुसरं काय। हे जे काय असं पलकुटे धोरण आहे ना, माझ्याच हस्ते विक्रमगडला प्रवेश केला होता बीजेपी जवाहरला देवेंद्रजींच्या उपस्थितीत, कधी पळून गेला पत्ता नाही। आता इथूनही कधी जाईल काय माहिती। नमस्कार, मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे। आता मला वाटतं माझं सगळं सांगून झालंय, तर तुम्हाला प्रश्न विचारायचे असेल तर विचारा। एक काम करा, आता इथे सर्व लोकसभेतले आलेले आहेत, एक एक विधान म्हणजे भिवंडी बदलापूर किंवा शहापूर वेगवेगळे घ्या, नाही तर मग परत सगळी संघटना होऊन जाईल। तसं करा, चला भिवंडी घ्या, तसं वाद प्रॉब्लेम नको व्हायला। आधी भिवंडी ये पिछले पत्रकार परिषद में माननीय जो अभी सांसद जी हैं उन्होंने बताया भिवंडी में बड़ा प्रश्न है घन कचरा का, गंदगी का। उन्होंने बताया कि एक 500 कोटि का रुपए का उन्होंने कुछ योजना बनाई है, उसके विषय में आपको कोई जानकारी है क्या? नहीं, ये मैंने भी वो प्रेस कॉन्फ्रेंस में ही सुना। उसी दिन मैंने भिवंडी के कमिश्नर से फोन पे बात की। उन्होंने कहा कि मेरे पास पूरी ये बात बोलने के लिए आया नहीं, मेरे साथ किसी की मीटिंग हुई नहीं, आप इसकी जानकारी गोपाल सिंह जी दे सकते हो। मेरा फोन उनके पास गया था कि नहीं गया, कि मुझे भी क्यूरियोसिटी थी कहां से आया है 500 करोड़ का फंड। तो मेरे जानकारी के हिसाब से जो मुझे कारपोरेशन से मिली है, ऐसी कोई भी योजना नहीं है। अगर प्राइवेट कुछ होगा तो मैं नहीं जानता, आप लोग जाके कारपोरेशन में उसकी इंक्वायरी कर सकते हो, लेकिन किसी को प्राइवेट भी करना है तो कारपोरेशन के सिवा कोई कर नहीं सकता है, कि उसका भी टेंडर आएगा, उसकी भी प्रोसीजर है, ये टेंडर से ही होगा। कोई बोलेगा मैं टेंडर लगाता हूं तो ऐसा किसी को लगाने के लिए मौका नहीं होता है, उसको प्रोसीजर से ही होता है। सर तो ये ऐसे ही जैसे मैंने कहा कि इसके अंदर तक आप चले जाइए और उजागर करिए उसको। सर केंद्र में और राज्य में सरकार बीजेपी की है, और टोरेंट का जिस तरह से विषय आपने लिया कि माननीय खासदार जी और आपने भी मतलब जिस तक मतलब अभी जैसा लोगों को टोरेंट से राहत नहीं मिल रही, टोरेंट से काफी तकलीफ ऐसा शहर में है, तो आप सरकार में है, सरकार से जुड़े हुए अभी नहीं भले आप सांसद हो, लेकिन सरकार में रह चुके आपको पता है, तो उसके लिए जनता के लिए क्या हो सकता है? देखो, बड़ा अच्छा सवाल है आपका। मैं एकदम एक बात साफ कर दूं आपको, जैसे कि हम सब जानते हैं कि जब तक उनका एग्रीमेंट है हम लोग कुछ कर नहीं सकते, लेकिन मैं किसी पद पे रहूं नहीं रहूं, अगर किसी के ऊपर अन्याय है वो मेरे पास आए तो मैं टोरेंट वालों को बुला के उसके ऊपर जो अन्याय हुआ है उसको हल करूंगा। अभी सुनो, अभी हमारे हाथ में यही एक चीज है, बराबर। टोरेंट क्या अन्याय करता है क्या नहीं, अगर अन्याय करता है तो जनता को गुमराह करना मेरा काम नहीं है। मैं ऐसा नहीं बोल सकता कि चुटकी बजा के मैं इसको भगा दूंगा, ये मेरा काम नहीं है। मैं प्रशासन जानता हूं, इसलिए मैं ऐसा नहीं बोल सकता। लेकिन जिसके ऊपर अन्याय हुआ है वो अगर मेरे से कांटेक्ट करे तो उसके अन्याय को दूर करने का काम मैं निश्चित तौर पर करूंगा और अन्याय होने नहीं।
सर, भिवंडी की जनता ये चाहती है कि उनको बिजली कैसे तो किसी भी तरह से सस्ती मिले, क्योंकि सरकार ये चीज कर सकती है। टोरेंट कंपनी को भगाना इतना जरूरी नहीं है, लेकिन उसकी बिजली सस्ती हो या उनसे राहत मिले। दो बातें हैं। टेक्निकल बात ऐसी है कि टोरेंट कंपनी को फ्रेंचाइजी दी, टोरेंट कंपनी की फ्रेंचाइजी हटा के टोरेंट कंपनी को जिस तरह से मुंबई में बीएसटी देती है, अदानी देती है, इस तरह से अगर पूरा सप्लाई और प्रोडक्शन उनके जिम्मे में दिया तो ये रेट कम हो सकता है। लेकिन दूसरी बात, महाराष्ट्र के मुख्यमंत्री जी ने कहा है कि अभी 26% धीरे धीरे 5 साल में इलेक्ट्रिक का बिल कम होगा। ये तो मुझे लगता है कि जब से महाराष्ट्र की स्थापना हुई है तब से लेकर आज तक ये कभी हुआ नहीं। ये अच्छी पहल है हमारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी, जो जनता के बारे में सोचते हैं, तो निश्चित तौर पर पूरे महाराष्ट्र की जनता को राहत मिलेगी तो भिवंडी को भी मिलेगी। खासदारांनी सांगितलं की भिवंडी जो मेट्रो प्रकल्प आहे तो कपिल पाटलांमुळे स्थगित झाला, आजही त्याला चालना मिळेल नाही, मेट्रो प्रकल्प तसाच रखडला। त्यांना विचारायला पाहिजे होतं कसा माझ्यामुळे कसा स्थगित झाला, काम तर सुरू आहे, स्थगित कोणी झाला, आता स्टेटस काय? अरे स्थगित कोणी झालं? 90% काम पूर्ण झाले, स्टेशनचं काम सुरू आहे, मग स्थगित कसा झाला, कुठला स्थगित झाला? बरं पुढचा स्थगित झाला असं जर त्यांचं म्हणणं असेल तर ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या सोबत बैठक घेऊन तिथे फॉरेस्टच्या जागेमध्ये लोकांची घरं आहेत, फॉरेस्टच्या जागेमध्ये लोकांची दुकानं आहेत, हे सगळे तिथे बसलेले लोक यांची दुकानदारी संपली असती, रोजगाराचं साधन संपलं असतं, म्हणून सहानुभूतीने विचार करून तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, नंतर झालेले एकनाथ शिंदे साहेब यांनी जनतेचा विचार करून तात्पुरत्या स्वरूपात ते काम थांबवलं, स्थगिती नाही दिली, ऑफिशियल स्थगिती नाही, अंडरग्राउंड मेट्रो करण्यासाठी MMRDA ला सूचना दिल्या आणि सांगितलं की अंडरग्राउंड मेट्रो करता येते का हे बघा, त्याचा खर्च वाढला। पण मला असं वाटतं की आता आमदार महेश चौगुले यांनी काही पत्रकार परिषद घेतली होती आणि त्यांनी सांगितलं की मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये याची चर्चा झाली आणि त्या चर्चेमध्ये ही मेट्रो अंडरग्राउंड करण्यासाठी तत्वता मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली। आता ह्याच्या सगळ्या प्रोसेस ज्या पुढच्या आहेत त्यांनी मगाशी सांगितल्याप्रमाणे त्या होतील। आता हे असं खोटे प्रश्न आणि खोटी उत्तरं देणाऱ्या माणसांना पत्रकारांनीच विचारलं पाहिजे की कसं माझ्यामुळे थांबलंय तर स्थगिती मिळाले, त्याचं उत्तर दिलं पाहिजे ना। आता हे काय झालं, नाचणं अंगण वाकडं तसं झालंय, मी काही केलं नाही आणि केलंय ते आता मी केलंय, माझं काम मीच कसं थांबवणार? त्यांचं असं म्हणणं आहे की गेल्या 10 वर्षात खासदार कपिल पाटील यांनी भिवंडी साठी आणि संपूर्ण जिल्ह्यासाठी ग्रामीणसाठी उपयुक्त असलेले स्वर्गीय इंदिरा गांधी रुग्णालयाला जिल्हा रुग्णालयाचा दर्जा देऊ शकलेले नाही। अरे वा, मस्त प्रश्न। इंदिरा गांधी रुग्णालयाला दर्जा देण्याचा काय पद्धत आहे कोणाला माहिती आहे का? माहिती आहे, कोणाला तरी माहिती, पत्रकारांनी कधी माहिती काढली का? असं आहे, एखादं शासकीय रुग्णालय ते 200 वॉटचं जर असेल तर त्याला फक्त कन्वर्ट करायचं असते जिल्हा रुग्णालय। आपलं IGM हॉस्पिटल आधीच 200 वॉटचं, बरोबर? तिथे आता सुप्रिटेंडची पोस्ट आणि त्याला जिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळाला की सिव्हिल सर्जनची पोस्ट आणि मग जिल्हा रुग्णालयाचा त्याला फक्त टेक्निकल गोष्ट आहे ती राज्य सरकारच्या माध्यमातून ही गोष्ट करायची। काय पत्र दिलं, मी हे दिलं, त्यांनी ते तरी दिलं का? मी काय, मला लोकांनी 10 वर्ष फक्त पत्र देऊन गप्प बसण्यासाठी नव्हतं केलं, मला लोकांनी पत्र देऊन ते काम पण पूर्ण करण्यासाठी खासदार केलं आणि मंत्री पण त्याच्यासाठी केलं। आता मीच ते करून आणणार। जिल्हा रुग्णालयाचा दर्जा आहे ना, ते ऑलरेडी जिल्हा रुग्णालयाच्या दर्जाचं हॉस्पिटल आहे, त्याला दर्जा देण्याची गरज नाही। दुसरं माहितीसाठी म्हणून सांगतो, दुसरं एक पलीकडे आमदार आहे, ते सांगतात की आता जे बाल आणि महिला रुग्णालय जे आपण 200 पाठचं मंजूर करून आणले केंद्र सरकारकडून, किती पैसे? 52 कोटी केंद्र सरकारकडून नॅशनल हेल्थ मिशन मधून मंजूर करून आणले।
स्पेशल केस म्हणून आपल्या ग्रामीण भागामध्ये 2 आरोग्य केंद्र, अनगाव 3 आरोग्य केंद्र, अनगाव, भिवंडी आणि वाशिम, आणि एक आपला स्टोर रूम आहे याला तुमच्या गोवेलीला, आणि मुरबाडच्या शिरोशीला 1 आरोग्य केंद्र, त्याला कमी पैसे आहेत. हे 6,22,22,00,000 असे नॅशनल हेल्थ मिशन मधून आपण मंजूर करून आणले. मी मंजूर केले, ते भाषण आपण पाहिलं, त्याचं श्रेय कोणाचं नाही. ह्याला मंजूर करण्यामध्ये तत्कालीन आपले देशाचे हेल्थ मिनिस्टर मनसुख मांडविया आणि आपल्या महाराष्ट्राची सुपुत्री राज्यमंत्री भारती पवार या दोघांनी खूप आपल्याला मदत केलेली आहे. आणि म्हणून ते स्पेशल केस म्हणून मंजूर झाले. तुम्हाला माहिती म्हणून सांगतो मी आपल्या राज्याच्या सचिवांना सांगितलं हा प्रपोजल तुम्ही पाठवा. ते बोलले सर असं अशी काही स्कीमच नाही, परत तुम्हाला काय करायचं परत येईल तुम्ही पाठवा. माझ्या शब्दाखातर त्यांनी पाठवलं. पाठवल्यानंतरही बोलला साहेब ते परत येणार, ते परत आले नाही. त्या प्रपोजलच्या सोबत निधी मंजूर करून परत. हे स्पेशल केस म्हणून आपल्या ठाणे जिल्ह्याला केंद्र सरकारच्या नॅशनल हेल्थ मिशन मधून हे पैसे आपण मंजूर केले. आता हे दर्जा देणे खूप सोपं काम आहे. जिथे उभं राहतात ते कामच मी मंजूर केलंय. तुमचं आहे काय? बरं कसं मंजूर करायचं याची पद्धत तर माहिती पाहिजे. आधी प्रोसिजर शिका आणि मग काहीतरी बोला. ते असं बोलून होत नाही. नुसतं हवेवर काहीतरी बोलायचं आणि लोकांची दिशाभूल करायची, ते असं कुठे चालते का? दुसरं तिथं स्टाफिंग पॅटर्न मंजूर करा, तिथे स्टाफ नाही, हे लोकसभेत प्रश्न. केंद्र सरकारने जरी हे 200 कॉटचं हॉस्पिटल मंजूर केलं असेल, याला सुद्धा स्टाफ केंद्र सरकार देऊ शकत नाही. हा कायदा आहे. ह्याच्यासाठी सुद्धा स्टाफिंग पॅटर्न राज्य सरकारलाच मंजूर करावा लागेल. राज्य सरकार स्टाफिंग पॅटर्न मंजूर करेल तेव्हा ते हॉस्पिटल होईल. उगीच काही जाऊन दिल्लीत प्रश्न विचारायचे पार्लमेंटमध्ये, तिथून स्टाफ पाठवणार आहेत का? आधी माहिती करून घ्या. वर्ष झालं आता. कोण स्टाफ देणार आणि कुठून येणार, त्याची प्रोसिजर काय, हे तर शिकून घ्या. उगीच काहीतरी विचारायचं आणि टाकायचे व्हिडिओ आणि शाबासकी मिळवायची. हे आता जनता हुशार आहे. आता असं कोणी भुलतापणा बळी पडत नाही. झालं का वेळी साहेब? तुम्ही सांगता एवढी कामं झाली, परंतु बाळामा प्रत्येक सभेत, प्रत्येक कार्यक्रमात, प्रत्येक पत्रकार परिषदेत फक्त तुमच्यावर टीकाच करतात. त्यांचा विजय त्यांना पत्र नाही का असं तुम्हाला? आता मी सांगू काय? एक गोष्ट सांगतो बघा. हे नाव असं आहे ना, हे नाव घेतलं की टीआरपी वाढते. बरोबर? स्वतःची टीआरपी वाढवण्यासाठी नाव वापरायचं माझं. सर शहापूर मुरबाड मुद्दा असा आहे की टीका टिप्पणी करणं. माझ्या तोंडात एकदा तरी नाव आलं, मी टीका केली, मी खरी माहिती तुम्हाला दिली. सर शहापूर मुरबाड तो रस्ता आहे, तो अतिशय संत गतीने चालू आहे. आपल्या स्तरावरून त्या रस्त्याला काय गती मिळेल का? तर लोकांची फार अपेक्षा आहे शहापूर तालुक्यातील त्या रस्त्या संदर्भात. बघा, हा रस्ता गडकरी साहेबांनी नॅशनल हायवेचा दर्जा याला मी माझ्या भाषणात एक पुढची काही बायप्लेसेस सांगितलं सर, 15 मिनिटात त्याला नॅशनल हायवेचा दर्जा दिला. आणि असे कर्मदरिद्री ठेकेदारांच्यामुळे तिथं अनेक लोकांचा जीव गेला. पण दुर्दैवाची गोष्ट अशी आहे, ना कधी तिकडच्या आमदारांनी तक्रार केली, ना कधी तिकडच्या आमदारांनी तक्रार. एक तरी तक्रार मला दाखव. तिकडल्या कुठल्या आमदारांनी त्या ठेकेदाराच्या विरोधात तक्रार केली असेल तर मला दाखव. आता स्कोप ऑफ चेंज करून जे राहिलेला रस्ता आहे तो MSRDC ज्या दिवशी तुमचा समृद्धीचं उद्घाटन झालं त्याच्या दुसऱ्या दिवशी MSRDCचे गायकवाड साहेब आहेत, त्यांची माझी चर्चा झाली. त्यांना सांगितलं की लवकरात लवकर करा,
हा बॉटलनेक तयार झाला आता फुटगरला. शहापूरवरून समृद्धीकडे येणाऱ्या लोकांसाठी अतिशय खराब रस्ता आहे. त्यामुळे याला लवकर निर्णय केला पाहिजे. दुसरा, मुरबाड तालुक्यात पुडवलीपासून मुरबाडच्या 3 हात नाक्यापर्यंत हा रस्ता तसाच राहिलेला आहे. दोन्हीकडचा रस्ता तसा राहिल्यामुळे जलद गतीने ते होण्याची आवश्यकता आहे. दुर्दैवाने अशा ठेकेदारावर कारवाई व्हायला पाहिजे. त्याचं काही लोकनेते आहेत ते समर्थन करत राहतात. या अशा समर्थन करणाऱ्या लोकांमुळेच अशा लोकांचं भाव ते. खरं तर मी तर असं सांगेन की कनेक्टिंग कदाचित प्रश्न असेल तुमचा कोणाचा वाडा रोडचा मला माहित नाही. तर मुद्दा असा आहे, जिजामाता महाराष्ट्राच्या साठी नाही, महाराष्ट्राच्या जनतेसाठी नाही, देशाच्या जनतेसाठी दैवत म्हणून आपण त्यांना मानतो. जिजामातांनी फक्त शिवाजी महाराजांना जन्म दिला असं नाही, त्यांनी शिवाजी महाराजांना घडवलं असं नाही, तो उभ्या महाराष्ट्राला घडवण्याचं काम जिजामातांनी केलं. आणि त्या जिजाऊच्या नावाने ठेकेदारी संघटना काढून अशा प्रकारचा भ्रष्टाचार कोणी करत असेल तर याच्यापेक्षा वाईट दुसरं काही. म्हणून आपण सर्वांनी आपल्या माध्यमातून अशा प्रकारे बातम्या तयार करा की कमीत कमी त्या कन्स्ट्रक्शन कंपनीचं नाव जिजामाताच्या नावावर तरी नसावं. एवढ्या लोकांचा जीव घेण्याचं काम, वाडा रोड असेल, तुमचा मुरबाड रोड असेल, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, या 5-5, 6-6 वर्ष झाली कामं घेतले, तशीच पेंडिंग आहे, कामच नाही सुरू. त्या शहापूरच्या एका तुमच्या खरपत आदिवासी भाग आहे ना, तिकडे मी यात्रेला गेलो होतो. मला एका 8 रस्त्याने नेलं, मला इकडनं का आलो आपण, तो तर तिथं 3 वर्ष झाली खडी पसरून ठेवले. आता काहीतरी तो या वर्षी रस्ता झाला. ते अशा प्रकारे कामं करणाऱ्या लोकांना पाठशी घालणाऱ्या लोकांवर खऱ्या अर्थाने कारवाई झाली. सर, आता आपण जे बघता भिवंडी वाडा रस्ता, तुम्ही भूमिपूजन केलं, पूर्ण रस्त्याचं काम इकडे कन्स्ट्रक्शनला दिलं. मग असं असताना आज पण त्या रस्त्यावरची जी दुरुस्तीची कामांसाठी जो काही ठेकेदार नेमलेला आहे त्यांचं काम का सुरू ठेवतं सरकार? त्यांचं काम त्या ठिकाणी थांबून त्या इतर कन्स्ट्रक्शनला तरी काम करून द्या ना. हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. खरं तर याच्यामध्ये जे कोणी टेक्निकल पर्सन असतील सरकारच्या माध्यमातून, कार्यकारी अभियंता असतील, अधीक्षक अभियंता असतील, यांच्या लेवलला टेंडर होणार, त्यांनी या गोष्टीकडे लक्षपूर्वक बघितलं. बीड कॅपॅसिटी नसतानाही, बीड कॅपॅसिटी म्हणजे काय, एखाद्या माणसाच्या हातामध्ये वर्कलोड जर जास्त असेल तर त्याला पुढची कामं द्यायची की नाही. वर्कलोड जास्त असेल तर त्याची बीड कॅपॅसिटी संपते. आता ही बीड कॅपॅसिटी नसतानाही त्यांना क्वालिफाय केलं गेलं आणि क्वालिफाय करून हे खड्डे भरण्याचं काम दिलं गेलं. खड्डे भरणे म्हणजे पॅचअपचं काम, कॉन्क्रिटिंग करण्याचं, आणि त्याच्यामध्ये अनेक लोकांचा बळी गेला, जीव गेला. परवा संजीवी संघटनेने त्या ठिकाणी आंदोलन केलं. संजीवी संघटनेला राज्य सरकारच्या वतीने जिल्हाधिकाऱ्याने असं लिहून दिलंय की तत्कालीन बांधकाम मंत्री यांनी विधानसभेमध्ये जो प्रश्न उपस्थित केला होता, ब्लॅकलिस्ट करणार, त्या उत्तराप्रमाणे कारवाई करण्याचं आश्वासन विद्यमान बांधकाम मंत्र्यांनी दिलेलं आहे. अशा प्रकारचं पत्र जिल्हाधिकाऱ्यांनी श्रमजीवी संघटनेला दिलं. मी त्याला जोडून असं सांगेन की जसं आता संजय भोरांनी प्रश्न उपस्थित केला, जर 600 कोटी रुपये मंजूर होते तर पॅचेस साठी अजून 100-125 कोटी, मला एक्झॅक्ट आकडा माहित नाही, 137 कोटी हे मंजूर करण्याचं काही कारण नव्हतं. आता 137 कोटी रुपये मंजूर केले तर ते कोणाच्या खिशात गेले आणि रिबीड साठी पात्र नसताना, बीड कॅपॅसिटी संपली असताना पात्र का केलं? ज्यांनी पात्र केलं त्याचीही चौकशी राज्य सरकारच्या माध्यमातून झाली पाहिजे
आपण संजय हा मुद्दा उपस्थित करा, या गोष्टीला हायलाईट करा. बेड कॅपॅसिटी नसताना पात्र करणारे जे अधिकारी आहेत त्यांना सुद्धा राज्य सरकारने चौकशी करून त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. अशा प्रकारची मागणी मी आज आपल्या माध्यमातून करतो. त्याला तुम्ही हायलाईट करा आणि तशा प्रकारची बातमी. सर, पुढे आता जिल्हा परिषद आणि नगरपंचायतच्या पंचायत समितीच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत आणि शहापूर तालुक्यात आता निलेश सांबरेंनी शिवसेनेत प्रवेश केलाय. आपण मागे सभा घेतलेल्या सभेत सांगितलं की भाजपा 15पैकी 12-13 जागा जिंकतील. तर त्यांनी प्रवेश केल्यामुळे आता मतदारावर काय परिणाम पडणार? त्यांनी 75,000 मतं घेतलेली आहेत तिथे. 75,000 मतं विधानसभेला किती आहे? 40. जिल्हा परिषदेला किती येणार? आता जाहीरपणाने सांगण्यासारखं नाही, खासगीत माझ्याजवळ बसा, मी सांगेन तुम्हाला सुद्धा. हे जे काय असं पलकुटे धोरण आहे ना, माझ्या जास्त विक्रमगडला प्रवेश केला होता बीजेपी जवाहरला देवेंद्रजींच्या उपस्थितीत. कधी पळून गेला पत्ता नाही. आता इथूनही कधी जाईल काय माहिती. आणि अशा प्रकारे खोटी कामं करून ज्याच्या त्याच्या पाठीमागे लपण्याचं काम जे करतात ना, त्यांच्यामुळे मतांवर काही परिणाम होत नाही. शहापूरची जनता आता सुज्ञ झालेली आहे. बरोबर आहे, जनता सुज्ञ आहे. जनतेनं बिघडवणारी जी डोकी आहेत ना 4-5 ती ठिकाणावर आली की सगळं बरोबर होतं. शहापूरमध्ये आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडवला आणि आता तुम्ही काय बातमी झाली, गर्भवती महिला आजही डोळीतून प्रवास करावा लागतो. उपजिल्हा रुग्णालयात देखील सर्पदंशाने अनेक मृत्यू होतात. विद्यमान खासदार यावर लक्ष देत की माहिती तुम्हाला काय वाटतं? मी त्या दिवशी रुग्णालयात जाऊन भेट देऊन आलो. माझ्यासोबत पत्रकार होते. त्यावेळेला मी डेप्युटी डायरेक्टर हेल्थ त्यांच्याशी बोललो होतो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पांढरम बरोबर आणि आम्ही दोघे एकत्र असताना आम्ही हेल्थ मिनिस्टरशी बोलतो. आता राज्य सरकारची भरती प्रक्रिया ही सुरू होणार आणि भरती प्रक्रिया सुरू झाली की आपल्याकडे जो स्टाफ नाही तो स्टाफ त्या ठिकाणी देण्याच्यासाठी प्रायोरिटीने आपण प्रयत्न करू. पण तुम्ही सांगता तो मुद्दा बरोबर आहे. मी एक सर्पदंशाने पेंढरपूरच्या तिकडे एक वाडी आदिवासी त्या मुलाचा मृत्यू झाला. त्या घरी मी गेलो. कदाचित शहापूरच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये जी सुविधा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ती असती तर कदाचित तो मुलगा वाचला असता. दुर्दैवाने तसं झालं नाही. मग आम्ही आता वेगळ्या पद्धतीने तिकडे काय आपल्याला व्यवस्था करता येते का या बाबतीतलाही आमचा विचार मंत्री महोदयांशी चर्चा करून सुरू आहे. त्यात शहापूरच्या जनतेला कशा पद्धतीने आपल्याला आरोग्याची सुविधा देता येईल याच्याकडे आमचं लक्ष आहे. सर, एक प्रश्न, वाशिमचं जे आता प्राथमिक आरोग्य केंद्र आहे आपल्या माध्यमातून त्याचं कन्स्ट्रक्शन चालू आहे, त्या प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा देण्याचा वाशिमकरांची मागणी आहे. मी आता सांगितलं ग्रामीण रुग्णालय हे शेवटी जिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय. आता आपल्याकडे उपजिल्हा रुग्णालय तालुक्याच्या ठिकाणी, उपजिल्हा रुग्णालय आणि ग्रामीण रुग्णालय परत वाशिमला खूप लोड आहे सर. नाही, बरोबर आहे, लोड आहे. याचे नियम आहेत. एक आपला आरोग्य केंद्र 35,000 लोकसंख्येच्या हिशोबाने असतंय. आता ती जास्त झाली असेल तर आपण दुसरं आरोग्य केंद्र दुसरीकडे मागू शकतो. सर, एक छोटासा दुसरा विषय असा आहे जे आपली टाळा भिवंडी कल्याण मेट्रो प्रकल्प 5 त्यातला दुसरा टप्पा जो भिवंडी ते कल्याण रखडलेला 1 वर्षापासून ज्याचा आपण मगाशी उल्लेख केला, परंतु आत्ताच 3 दिवसांपूर्वी त्याला जी पुन्हा मान्यता दिली की मुख्यमंत्री साहेबांनी सह्याद्रीवरती की ती भुयारी जाण्यासाठी आणि त्याच वेळेस तिथला जो ब्रिज बनवलेला आहे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उड्डाण हा तोडून पुन्हा रुंद करण्याबाबतचा प्रस्ताव काहीतरी मंजूर केल्याचं होतं जातो. म्हणजे पुढच्या अजूनही 10 वर्ष इथली जनता जे वाहतूक कोंडीमध्ये जो अडकलेले असणार आहे. कारण आता जे त्यांच्या तोंडून जे सांगतात की 96% काम झालेली मेट्रो दामणकर नाक्यापर्यंतची सुरू होण्यासाठी 2027 उघडणार आहे. आणि दरम्यानच्या काळात प्रश्न काय? प्रश्न तोच आहे मला की जर तिथला उड्डाणपूल तोडणार आहे रुंद करण्यासाठी आणि त्याच वेळेस जर भुयारी मेट्रो जर सुरू करणार आहेत का, तर मग नागपूरसारखा प्रयोग किंवा तो काशीगावला तिथं जसा प्रयोग केला आहे तसा जर मेट्रो आणि जर उड्डाणपुलाचा एकत्रित प्रयोग केला
जर आतापर्यंत तत्वता मान्यता दिली तुमच्या मुख्यमंत्र्यांचे असलेले संबंध ते लोकांनी जर तुम्ही जर हात घातला त्याच्यात आता असं आहे बघा, आपण टेक्निकल माणसं नाही आहोत. तू पत्रकार आहे, मी राजकारणी. त्याच्यामध्ये खरं हा प्रोजेक्ट कसा व्हायबल आहे बघणारी यंत्रणा आहे, त्याच्यानंतर सर्वे करणारी यंत्रणा वेगळी आहे. तर DPR बनवताना आपण या सूचना, आपल्या सूचना, आम्हाला असं वाटतंय की असं व्हावं. आपण ज्या सूचना केल्या त्या सूचना एका पत्रात उल्लेख करून सन्माननीय मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण नक्की. काय झालंय, वरून जाणाऱ्या मेट्रोमुळे 1597 मालमत्ता तुटणार होती आणि भुयारी मार्गामध्ये सुद्धा बरोबर आहे, हा मुद्दा बरोबर आहे. आता एकत्रितरित्या भुयारी मार्ग करताना वरचा फ्लायओव्हर होईल किंवा काय हे ठरवणारी यंत्रणा जी आहे ना ती वेगळी आहे. त्याच्यामुळे आपण त्याला सूचना करू. बोलतायत की मी दर दिवशी दररोज 5 कोटी निवडीसाठी मंजूर करतो. आता प्रश्न भिवंडीत नाही का कुठून? मुरबाड नाही, 5 कोटी भिवंडीसाठी दररोज. इसापाचा 150 कोटी महिन्याला झाले आणि 15 वर्षाला किती झाले? हा, अरे 150 कोटी महिन्याला झाले असते, 5 कोटी दिवसाला. 1820 कोटीचा निधी भिवंडीत येणार असं तुझ्या म्हणण्याप्रमाणे, असं ते बोलतात. मी नाही बोलत. माझ्या पत्रकार परिषदेचा आजचा विषय तो नाही आहे. पण आता प्रश्न विचारला म्हणून सांगतो. मी पार्टीच्या मिटिंगमध्ये सांगितलं की स्वागत आहे, असं जर दिवसाला 5 कोटीचा निधी मिळत असेल तर कोणाला नको आहे. भिवंडीच्या विकासामध्ये कोणी योगदान देत असेल तर त्या माणसाचं स्वागत आहे. पण मला असं वाटतंय की जर भिवंडीत 5 कोटीचा येत असेल दिवसाला, मुरबाडमध्ये किती येत? 50-100 तर यायलाच पाहिजे. आपलं पोट भरल्याशिवाय बाकीच्याला आपण थोडीच येतं. मुंबई 10 वर्षाच्या कालावधीमध्ये मुरबाडसाठी तुमचा एक ड्रीम प्रोजेक्ट होता, तो म्हणजे रेल्वे, आणि हे 11 वर्ष लागलेलं आहे. विद्यमान खासदार या संदर्भात कुठल्याही प्रकारची अपडेट देत नाहीये. काय माहितच नाही देणार काय माहिती तर पाहिजे की नाही. आता माझी अडचण सांगतो मी, ही सगळी अपडेट द्यायला जातो ना, ते सगळी माहिती होते प्रोसिजर. म्हणून मी ती क्लीन दाखवली ना की मुरबाडच्या रेल्वेला मी वाऱ्यावर सोडणार नाही. रेल्वे मंत्र्यांशी माझं सतत संपर्क आहे. याला टेक्निकल बाबी आहेत ना, आपण मुरबाडला पत्रकार परिषद घेऊ, त्याच्यामध्ये हे सांगू. आता त्याचा स्टेटस असा आहे बघा, त्याचा खर्च वाढत जाणार. पूर्वी लँड ऍक्विजिशन सकट 764 कोटी रुपयाचा निधी मंजूर झाला होता. आता त्यांनी लोकसभेच्या प्रचारामध्ये सांगितलं की ही मुरबाडकरांना इकडे गाजर वाटली, मुरबाडमध्ये रेल्वे मंजूरच नाही. नंतर स्वतःच त्यांनी मागणी केली की जमीन अधिग्रहणाला पैसे द्या. 2023ला 19ला काय बोलले, 23ला की 19ला हे मंजूर झालंय, त्याला आता जमीन अधिग्रहणासाठी पैसे द्या. निवडणुकीच्या पूर्वी मग जमीन अधिग्रहणाला पैसे कसे मागायला लागले? किती लोकांना तुम्ही फसवणार. आता त्याचं स्टेटस असं आहे की याचे दरच निश्चित झाले. जमिनीचे दर हे अतिशय कमी आहेत. इथं खरेदी विक्री नसल्यामुळे रेडिएटरचे रेट हे कमी आहे. ते कमी असल्यामुळे मुरबाडच्या शेतकऱ्यांनी मला रेल्वे मंत्र्यांनी स्वतः सांगितलं की हा देशातला पहिला असा प्रोजेक्ट आहे आणि छोटा आहे, पण 1 महिन्याच्या आत विना अडथळा सर्वे होणारा हा पहिला प्रोजेक्ट, असं रेल्वे मंत्र्यांनी मला सांगितलं. शासनासाठी एक महत्वाचा प्रश्न आहे. आणि म्हणून ज्या शेतकऱ्यांनी स्वखुशी कुठलाही अडथळा न करता मुरबाडकरांच्या रेल्वेचं संपूर्ण पूर्ण भाव म्हणून सहकार्य केलं, त्या शेतकऱ्यांच्या जमिनीचे दर हे चांगले आहे याच्यासाठी मी प्रयत्न करत आहे. तेव्हाही करत होतो, आज
ज्या शेतकऱ्यांनी सहकार्य केलं त्यांना वाऱ्यावर सोडणं बरोबर आहे का? मग रेल्वेही झाली पाहिजे, त्यांनाही 2 पैसे चांगले मिळाले पाहिजे. आता ह्याच्यामध्ये 50% पैसे राज्य सरकार देणार होतं, 50% पैसे केंद्र सरकार देणार होतं. राज्य सरकारने पत्र दिलं जेव्हा मी एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले आणि अर्थ खातं देवेंद्रजींकडे होतं, त्यावेळेला त्यांनी शपथ घेतल्याच्या दुसऱ्या दिवशी राज्य सरकारचं मी पत्र दिलं. पण उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना मी 2.5 वर्ष पाठपुरावा केला, त्यांनी मला पत्र दिलं नाही. म्हणून ते 2.5 वर्ष आपली फुकट गेली. 2.5 वर्षानंतर सरकार बदललं. देवेंद्रजी अर्थमंत्री झाल्यानंतर ते पत्र मी केंद्र सरकारला दिल्यानंतर खऱ्या अर्थाने त्या प्रोसेसला सुरुवात झाली. आणि आपण सर्वांनी, मी गणपती देताना सन्माननीय मोदीजींचा सन्मान करताना आपण फोटो पाहिला असेल. मला रेल्वे मंत्र्यांचा फोन आला की ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रेल म्हणजे प्रशासकीय मान्यता आज तो मुरबाडच्या रेल्वेला दिली. यांनी असं सांगितल्यावर मी प्रधानमंत्र्यांना भेटून विशेषतः गणपतीची मूर्ती याच्यासाठी दिली की आमच्या मुरबाड रेल्वेची सगळी विघ्न आपल्यामुळे दूर झाली आणि म्हणून आज हे दिलं. त्याने मी आपलं नाना शंकर शेठ यांची माहिती सांगितली. त्यांनी 2-2 वेळा मला विचारलं कोणची जगा आहे हो. मी 2 वेळा सांगितलं मुरबाड. ज्यांनी ठाण्यापासून मुंबईपर्यंतची रेल्वे चालू होण्यासाठी आपलं योगदान दिलं त्यांच्या गावाला रेल्वे नाही, म्हणून त्यांनी 2 वेळा मला ते नाव विचारलं. सर, सेक्शन 35 हा विषय देखील महत्वाचा मानला जातो. अनेक शेतकऱ्यांबद्दल त्याबद्दल माझा कशी दुरून सर, मी ज्यावेळी 35 सेक्शनच्या बाबतीत बऱ्याच बैठका झालेल्या आहेत. त्याच्यावर अनेक लोक काम करतात. काही ठिकाणी मुंबईमध्ये खरं तर मुलुंडच्या परिसरामध्ये निघाले, त्याच्यामध्ये हे सगळं वर्किंग होण्याची आवश्यकता. रेल्वे स्टेशनचा एक विषय प्रश्न आहे माझा. ज्यावेळी मुरबाडचे लोकप्रतिनिधी त्यांची मी मुलाखत घेतली होती त्यावेळी त्यांनी सांगितले की आम्हाला निष्क्रिय लोकप्रतिनिधी खासदार मिळाल्यामुळे मुरबाडचा रेल्वे प्रश्न रखडला आहे. असं तुम्हाला वाटतं काय मी निष्क्रिय असं? निष्क्रिय असण्याची व्याख्या काय त्यांना विचारायला पाहिजे. लोकप्रतिनिधी निष्क्रिय असण्याची व्याख्या काय? अरे एवढं काम जे झालंय ना या लोकसभेमध्ये, एवढं काम कुठल्या लोकसभेत झाले का? कुठे लोकप्रतिनिधी गेले? तुम्ही साक्षीदार आहात सुनील, असं काय करताय? प्रश्न होता. खासदार जे सध्याचे आहेत ते नेहमीच असं म्हणायचे की 15 दिवसात मी इथे येणार, पाहणी करणार. पण खासदार माझ्यामध्ये 2 ते 3च वेळा आतापर्यंत आले असतील. अनेक आश्वासनं देण्यात आली. नुकतीच एक रेल्वे मंत्र्यांसोबत बैठक पार पडणार होती. त्या बैठकीला मी जाणार असं म्हणाले, परंतु त्या बैठकीला सुद्धा अनुपस्थित होते. आणि रेल्वे स्टेशनला भेटीगाठी दिल्या जातात परंतु त्याचं पुढे काहीच होत नाही. पत्रकारांनी प्रश्न विचारले असता त्यांचं असं प्रत्येक वेळी उत्तर असतं की माहिती घेऊन सांगतो या संदर्भात माझ्याकडे माहिती नाही. तुला मी फक्त हसण्यासाठी उत्तर देतो. आता 15 दिवसात येत नाही, तुझं काय आणलंय का? मी येतो ना. तुमच्या माध्यमातून काही फॉलोअप सुरू आहे का? काय सुरू आहे का? कशासाठी? बघा असं आहे, होम प्लॅटफॉर्मचं काम जे सुरू आहे ते सुरूच आहे. मंजूर झालंय, आपण त्याचं उद्घाटन केलं बरोबर. त्याच्यावरची जे डेक आहे त्या डेकचं काम सुरू आहे. डेकचं काम संपलं की त्याचं काम संपलंय. आता राहिला प्रश्न एक्सलेटरचा. आता जो तुमचा प्लॅटफॉर्म बंद आहे, मागच्या वेळेला मी ते ओपन करायला लावलं. जोपर्यंत ते बंद करत नाही तोपर्यंत काम होत नाही असं त्यांचं तेव्हाही म्हटलं होतं. पण मी त्यांना मार्ग सांगितलं होतं म्हणून त्यांनी ते ओपन केलं. आता ते काम सुरू आहे. तर माझ्यापर्यंत कोणी विषय आणला नाही. आज पहिल्यांदा तुम्ही तो प्रश्न विचारला. पण मध्ये कोणीतरी एक बाईट दिली होती प्रवाशांनी. त्यांनी सांगितलं होतं की मागे असंच बंद केलं होतं, ते कपिल पाटील साहेबांनी ते उघडून दिलं होतं असं त्यांनी सांगितलं. जसं या माणसांनी सांगितलं की हो अच्छा ते तसं आता प्रतिक्रिया सुरू झालीत ना लोकांच्या. वराळा देवी सौंदर्या संदर्भात आपण काहीच केलेलं नाही असा आरोप आहे. अरे सगळे हास्यास्पद प्रश्न आणि हास्यास्पद पत्रकार परिषद. काय वराळ देवीच्या संदर्भात म्हणजे काय करण्यासाठी हे माहीत आहे का? देणार होते मी परंतु कोणत्याही प्रकारचा निधी आला नाही ना सुशोभीकरण. मी सांगू का आपण कशासाठी मागणी केली होती माहित आहे का? कोणाला तरी माहित आहे का? कुठून मागणी केली होती माहित आहे का?
केंद्र सरकारची योजना आहे सरोवर संवर्धन. ह्याचा निधी कोणासाठी येतो माहितीये का? ज्या पाणी साठ्यामधून शहराला जर पाणी पुरवठा होत असेल तर त्याच्यासाठीच तो निधी आहे. आणि म्हणून मी त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी ऍड केल्या होत्या. आणि सन्माननीय भूपेंद्र यादवजी एन्व्हायरमेंट मिनिस्टर सेंट्रल गव्हर्नमेंटचे, त्यांच्याशी माझ्या अनेक बैठका झाल्या. त्यांनी तत्वतः त्यांना मान्यता दिली. आपल्याकडे त्यांची पत्र आहे, पत्र बघितली तर त्यांच्या डोक्यात प्रकाश पडेल. त्यांनी सांगितलं, मला मी ऐकलं, साधं पत्र पण दिलं नाही. आता जे कॉन्क्रीटचा रस्ता झालाय वराळ तलावाला, ते कोणी केलंय? वराळ तलावाच्या भोवताली जे कॉन्क्रीटचा रस्ता झालाय कोणी केलाय? तुम्ही तानालीच्या रेल्वे स्टेशन वरून इथपर्यंत येता, हा रस्ता कोणी केला? कॉन्क्रिटिंग. सगळ्या कॉन्क्रीटचे रस्ते मी केले. मी नाही सांगत, एक मुस्लिम बांधव त्यांनी MMRDतून माहिती आणली. मी थोडी बोलतो, मी बोलणं वेगळं. आणि MMRDच्या माध्यमातून माहितीच्या अधिकारात एखाद्याने माहिती आणली आणि त्यांनी ती माहिती जनतेसमोर ठेवली आणि 4-4 वेळा सांगतो की मला कोणाची बाजू घ्यायची नाही, मला मी कुठल्या पक्षाचं नाही, मला समर्थन करायचं नाही, कोणावर टीका करायची नाही. त्यांनी वस्तुस्थिती समोर आणली लोकांच्या. तुम्ही ते लिहा ना. पण हे सरोवर संवर्धनचं आहे ना, हे डोक्यात शिराला 4 वर्ष जातील. सर मुंबई नाशिक महामार्ग आहे, त्याच्यावर आपल्या कार्यक्रमात वासित असेल, आसनगाव असेल, अंडरपास ब्रिज झाले. मात्र आज शहापूरमध्ये किनवली रस्त्यावरती भांडे बिल्डिंग जो ब्रिज आहे तो वाहतूक कोटीसाठी खूप त्रासदायक ठरतो. गेली अनेक वेळा आपण पाहिलं असेल याच्या बातम्या. हा बरोबर मुद्दा आहे. खरं तर हा तेव्हा झाला ना, हा डबल व्हायला पाहिजे. मागणी आता बरा प्रश्न उपस्थित केला, आपल्याकडे घेऊन गेला. आपण आता नवीन जो 6 लेन होतो ना, त्याच्यामध्ये त्याची लिफ्ट वाढली पाहिजे. जशी खालीगावची आता वाढली की नाही, 100% आपण म्हणतात का मी माझ्या मतदारसंघामध्ये सर्वात जास्त कामं केली, सर्वात जास्त पण आताही आपल्या लोकसभेमध्ये तुम्ही जास्तीत जास्त निधी आणला आणि कामं केली. परंतु आताही अशी परिस्थिती शापूरमध्ये की गावपाड्यामध्ये आताही पेशंटना मुख्य रस्त्यावर थांबावं लागतं. कालची घटना घरात असं ना, ही अडापणी नाकारत नाही. पण मी तुम्हाला सांगतो बघा, प्रधानमंत्री आदी आदर्श गाव योजनेमध्ये 25 गावं शहापूर तालुक्यातली जी आदिवासी गाव आहे त्याचा समावेश आपण केला होता. आणि त्याचा हॉलिस्टिक विकास म्हणजे संपूर्ण विकास हे करण्यासाठी अनेकदा आमच्या कलेक्टर ऑफिसला निवू आमच्या सगळ्या बैठका झाल्या. मधल्या काळामध्ये निवडणूक झाली, तुम्ही लोकांनी असा रिझल्ट आणला, त्याच्याकडे ते राहिलं. पण आपण व्यक्तिगत पर्टिक्युलर काही सांगितलं, कुठला रस्ता राहिलाय तर आपल्याला निश्चितपणाने त्याच्यावर काम करतो. सर 10 वर्षातली विकास कामं आपण सांगितली, मात्र भाजप ही 10 वर्षांची विकास कामं लोकसभा निवडणुकीत लोकांपर्यंत पोहोचवण्यात कुठेतरी भाजपला अपयश. 100% पोहोचली लोकांना. मी तुम्हाला सांगतो बघा, 100% लोकांपर्यंत विकास कामं पोहोचलेली आहेत. पण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जे फॅक्टर चालले त्या फॅक्टरच्या मुळे फक्त याच लोकसभेमध्ये नाही तर महाराष्ट्रामध्ये भाजपाला अपयश आहे. 23 जागा भाजपाच्या होत्या, त्या भाजपा 9 जागा होत्या. बरोबर. आपल्याकडे मुस्लिम फॅक्टर चालला, आपल्याकडे दलित फॅक्टर चालला, आपल्याकडे आदिवासी फॅक्टर चालला आणि सगळ्यात महत्वाचं आपल्याकडे कुणबी फॅक्टर पण चालला. बरोबर. त्याच्यामुळे थोड्याफार प्रमाणात अपयश. याच्यामध्ये विकासाच्या बाबतीत आपण कुठे कमी पडलो नाही आणि जनतेला मी केलेला विकास माहीत नाही असाही ते माणूस नाही. लोक आता बोलतात ना, काय बोलतात ते मी सांगत नाही, खाजगी तुमच्याजवळ बोलत असतील. सर राजकारणामध्ये देर इज नो अल्टरनेटिव्ह फॅक्टर एक आहे. आता फॅक्टरचं देर इज नो अल्टरनेटिव्ह, त्याला टीना फॅक्टर शॉर्ट मध्ये म्हणतात. आमच्या लातूरला विलासराव देशमुखांना कोणीही अल्टरनेटिव्ह नव्हता. परंतु मागील 10 वर्षामुळे जनतेचं असं म्हणणं आहे की कपिल पाटील हे सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचले नाहीयेत, म्हणून आम्ही त्यांना अल्टरनेटिव्ह म्हणून बाळामामाला निवडून दिलं. यावर तुम्ही काय बोलता? याच्यावर मी काय बोलणार? जनतेने बोललं पाहिजे. जनतेला माझ्या वतीने असं विचारा की तुम्ही अल्टरनेटिव्ह जे दिलेलं आहे ते बरोबर आहे का, योग्य आहे का, एवढं विचारा. धन्यवाद सर. ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली. धन्यवाद.